खाल्ले मला मला 1 दिवस झालं 2 दिवस झालं दिवा चलतो ना पाहुणचार कवर असते. संन्याशानं गावामध्ये आल्यानंतर किती दिवस राहावा, पाहुण्यानं किती दिवस राहावा. वस्ती कर वस्ती आला प्राप्त काळी निघून गेला. तैशी असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी. तद्वत सुदाम देवानं सांगितलं. देवा चलतो. देव म्हणायचे राह ना सुद्धा मला जाता येईल राह. पाहता पाहता महाराज एके दिवशी विचार केला 8 दिवस झाला आपण आपल्या घरच्याची काय वाट असेल. मग सुदामदेव या ठिकाणी निघताय. रुक्मिणीने सांगितलं भाऊजी चालला आळू नका आवाज करू नका जातोय. देवाला जर कळलं देव आणखी राहत म्हणते त्याला काय लागलं मला जावं लागलं घरी. अहो भाऊजी चालले. सुदामा चालला हो बर ठीक आहे जा. आता किती दिवस लागतात. सुदामा चालला पण ते वस्त्र अंगावरचे काढून दे ना. सुदामा मला देवा लक्षातच नाही माझ्या. तुमचे वस्त्र तुम्ही धारण करा आमचे वस्त्र आम्हाला द्या. घेतले महाराज. सुदामदेव निघताय. भगवंताला साष्टांग नमस्कार घातला निघाले. शुक्राचार्य सांगता राजा सुदामदेवाला दारिद्र्यावस्था का प्राप्त झाली. दारिद्र्य काही नसतं. दुसऱ्याचं खायचं नसतं. दुसऱ्याचा वाटा कधी खाऊ नये. काय ज्या वेळेस सांगीपान ऋषीच्या आश्रमामध्ये सुदामदेव भगवान परमात्मा एक अध्ययन करत होते त्यावेळेला गुरुमातेनं सांगितलं सुदामा आणि भगवंताला काम सांगितलं होतं. जा वनामध्ये काही काष्ट गोळा करून आणा. पावसाळ्याचे दिवस होते आणि गुरुमातेनं सुदामदेवाजवळ चेने दिले होते. चेने 1 मूठ तू खा 1 मूठ भगवंताला दे दिली होती मला. परंतु आहार आमच्या सुदामदेवाचा जास्त होता. आपलं बी खाल्लं सुदामदेवानं भगवंताचं बी खाल्लं. आणि भगवंत एका झाडावर चढताय आणि झाडावर चढल्यावर काष्ट तोडत असताना दातानं ते चेने वाजू आले. कडकड कडकड वाजायचे. देवाने विचारलं सुदामा दात लयच वाजते. सुदामदेव म्हणते हो देवा थंडी पडली पाऊस आलाय दात वाजायले. देवानं सांगितलं माझा बी हिस्सा खाल्ला. मग त्यावेळेस या ठिकाणी भगवंताने सांगितल्याबरोबर सुदामदेवाला दारिद्र्यता प्राप्त झाली. मग लक्ष्मीनं काय केलं. प्रारब्ध कोणाला बदलता येत नाही. फक्त लक्ष्मीला बदललं. 5व्या दिवशी सठी येत असताना आपलं प्रारब्ध लिहून जात असते 5व्या दिवशी. मग ज्या वेळेला असं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर लक्ष्मीने लिहिलं. फक्त लक्ष्मीने दिलं. सुदामजीच्या कपाळी विधी लिखित लिहिले होते भीक मागावे. लक्ष्मीने न राहत. आता काय झालं. सुदामजीच्या कपाळी विधी लिखित लिहिले भीक न मागावे. विश्वकर्माला सांगितलं जा सुदाम नगरी या ठिकाणी सोन्याची करा. आले सुदामदेव. आल्याबरोबर पाहिलं पानं कोणी बी आले आपल्यापाशी असल्यासोबत राम राम घालतील. आपल्यापाशी काही नसले आपल्याला कोणी विचारत नव्हतं. सुदामदेवाला कोणी विचारत नव्हतं. सुदाम नगरीमध्ये ऐश्वर्य संपन्न झाले. सगळे सुदाम नगरी सोन्याची झाली. आणि सुदामदेवानं पाहिलं आपण कुठं आलो. द्वारकेत परत आलो नाहीत ना. नाही महाराज. आपल्या पतीनं पाहिलं. पती आले. पत्नीनं पाहिलं. हात ताट ओवाळायला घेतलं. जोवरी चरण गा तोवरी म्हणत माझा मानित ती लहान थोर देह सुखाची काजा. इंद्रिय मावळली आला बागून आजा. आजी आपल्यापाशी बिस्किटचा पुळ आहे तो बघा जवळ येतोय. बिस्किट संपले म्हणतोय आजीपाशी काहीच नाही चला
निघून जा. तत्व झालं बाबा. आणि मग सुदाम देवाने पाहिलं, देवा कशाला नाही दिलं हे? या संपत्तीमध्ये या धनामध्ये तुझी आठवण राहणार नाही. जैशी स्थिती आहे तैशा परिरायण कौतुक तू पाय संचिताचं एवढंच दे. सुखाचार्य राजा अशा प्रकारे सुरामदेवाला ऐश्वर्याची प्राप्ती झाली. अशा प्रकारे सुंदर सांगतो सुदाम देवाचं चरित्र सांगितलं. आणि मग त्यांनी आता नामचिंतन या ठिकाणी करू लागले.